नमस्कार मित्रांनो, महापालिकेच्या निवडणुकांच्या पूर्वी जी गोष्ट जवळपास 20 वर्ष होऊ शकली नाही ती झाली. मराठीच्या मुद्द्यावर दोघं भाऊ एकत्र आले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे नुसते एकत्र आले नाही तर त्यांचं संपूर्ण परिवार एकत्र आले आणि मग आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा, एकत्र छत्रपती शिवाजी पार्कवर फिरायला काय जायचं, तिथे मुलाखत काय घ्यायची, हे मराठी माणसासाठी दिसत असलेलं प्रेम पाहून अनेकांना गहिवर आला. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले भाऊ वेगळे झाल्यासारखं चित्र दिसायला लागलं. आता झुरळांच्या आंदोलनानिमित्त पुन्हा हे भाऊ एकत्र आलेले आहेत. कोणी त्यांना एकत्र आणलेलं आहे कदाचित आंदोलन बघून. म्हणजे आत्तापर्यंत शिवसेना स्टाईल आणि मनसे स्टाईल, प्रसाद देव वगैरे असं सगळं असणाऱ्या या सगळ्या पक्षांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना अचानक पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा संताप येऊ लागलेला आहे. पण हे सगळं चालू असताना म्हणजे आता 26 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिर असा जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचा महामोर्चा मनसे आणि उबाटा सेना काढणार आहेत. चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुठल्या तरी मुद्द्यावर पुन्हा एकत्र येऊन राजकारण करणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे सगळं होत असताना अचानक मला थोडासा धक्का बसला. कारण शिवसेना उबाठा ट्विटर हँडलवर, एक्स हँडलवर अचानक इंग्लिश आणि हिंदीमध्ये पाऊस पडायला लागला. हाथ में तिरंगा है और हम राष्ट्रगीत गाने वाले हैं, रोकने की कोशिश करोगे आप, वर्दी वालों को तिरंगे की रक्षा करनी है, उसके पर दंडे नहीं चलाने, म्हणजे उसके पर म्हणजे तिरंगे पर दंडे नहीं चलाने हैं. हे कोणाचं ब्रीदवाक्य आहे तर आदित्य ठाकरे यांचं, मराठीचा लवलेश नाही. आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचा फोटोही आहे, हातात तिरंगा घेतलेला, पूर्णपणे हिंदीमध्ये आहे. त्याच्यानंतर आणखीन 2-3 इंग्लिश बॅनर बघितली. होल्ड द तिरंगा, सिंग द नॅशनल अँथम, 24 जुलै फ्रायडे 4 PM ऑनवर्ड्स, नियर मा साहेब मीनाताई स्टॅच्यू, शिवाजी पार्क, दादर वेस्ट, मुंबई 28. आणि मग दुसरा मोर्चा 26 जुलै सॅटरडे 10 AM ऑनवर्ड्स, छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू, शिवाजी पार्क, दादर वेस्ट. असे 2 मार्च आहेत. दोन्ही इंग्लिशमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्या घोषणा इंग्लिशमध्ये आहेत. तिसरं म्हणजे हे गेल्या 2 तासातली गोष्ट आहे. म्हणजे तिसरी हे प्रोटेस्ट अलर्ट 24 फ्रायडे 4 PM शिवाजी पार्क, नियर मा साहेब मीनाताई ठाकरे स्टॅच्यू. म्हणजे एरवी ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क असतं, पण आपल्या इंग्रजी समर्थकांसाठी शिवाजी पार्क, नियर मा साहेब मीनाताई ठाकरे स्टॅच्यू, 5 PM नॅशनल अँथम, म्हणजे 4 वाजता आंदोलन, 5 वाजता राष्ट्रगीत. अँड 26 संडे 10 AM शिवाजी पार्क, छत्रपती नाही, नियर छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू, म्हणजे शिवाजी पार्कच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू जवळ तिरंगा मार्च. नो पार्टी फ्लॅग्स, ओनली द तिरंगा इन द हँड, म्हणजे कोणाच्या इन द हँड. कम लेट स्टँड टुगेदर फॉर आवर इंडिया, आदित्य ठाकरे. म्हणजे बघा, म्हणून मला प्रश्न पडला, एरवी या सगळ्या मुंबई तकच्या ताई, माई, अक्का, विचार करा पक्का, दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि मराठी पत्रकारही मोठ्या संख्येने दिल्लीला गेलेले आहेत. आणि तिथे ते या आंदोलनावर कशा प्रकारे महाराष्ट्राचा भगवा आहे, मराठमोळा चेहरा आहे हे दाखवायला. म्हणजे मी तर दिल्लीचं आंदोलन बघतोय तर अनेकदा तिथे या पत्रकारांशी बोलणारी मुलं मराठीच आहेत. म्हणजे दिल्लीतल्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये मराठी मुलं इकडची तिकडे गेली असताना इकडे मराठी माणसाच्या हृदयस्थानी असलेल्या मुंबईत, दादर,
प्रभादेवी वगैरे सगळा, शिवडी, वरळी या भागामध्ये इंग्रजी आणि हिंदीमध्ये जाहिरात करायची गरज का वाटावी? 26 तारखेचा मोर्चा आहे तो मनसे आणि उबाटा सेनेचा आहे. पण त्याच्या आधीचे जे हे म्हणजे मोर्चा आहे, हा मोर्चा उबाटा सेनेचा असला तरी तो नॉन मराठी स्पीकिंग क्राऊडसाठी आहे. म्हणजे मुंबईतल्या जन्म होऊनही मराठी बोलता न येणाऱ्या मंडळींसाठी प्रोटेस्ट मार्च, द तिरंगा इन द हँड बाय आदित्य ठाकरे अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मग म्हणजे मला प्रश्न पडला की मग जर मराठी तरुण एवढ्या मोठ्या संख्येने या आंदोलनात आहेत, तर अमराठी तरुण त्यांच्यासाठी कार्यक्रम करायची गरज का वाटावी? जर मराठी तरुणांसाठी असेल तर मराठीत त्याची जाहिरात करायला हरकत काय होती? म्हणजे मी बघितलं त्याच्यामागे काही, म्हणजे असं असतं तर गोष्ट वेगळी की सगळ्या भाषांमध्ये बॅनर केले जातात, गुजरातीतही केले जातात, केम छो वरली वगैरे वगैरे असे. तर पण मराठीत बॅनरच केलेला नाही आहे. मराठीत बॅनर आहे तो म्हणजे उद्धव साहेब ठाकरे साहेब यांचा. ते सामनाला म्हणजे त्यांच्याच वर्तमानपत्राला तिथलेच कर्मचारी आणि संपादक असलेले आणि राज्यसभेचे खासदार असलेले संजय राऊत यांना तडकबंद मुलाखत देणार आहेत. फक्त त्याची जाहिरात मराठी आहेत, बाकी सगळं हिंदी आणि इंग्रजीमध्ये. याचा अर्थ जी मराठी तरुण तरुणी तिकडे आहेत ती सगळी प्रकाश आंबेडकरांची, सुजात आंबेडकरांचे बऱ्यापैकी कार्यकर्ते आहेत. त्यांचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाला येण्याची शक्यता नाही आहे. मुंबईत आदित्य ठाकरेंच्या दादर शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला इंग्लिश स्पीकिंग क्राऊड, सेंट झेवियर्स क्राऊड, बॉम्बे स्कॉटिश क्राऊड असं सगळं क्राऊड येणार आहे. आणि त्यांच्यापर्यंत जर पोचायचं तर त्यांच्या भाषेतच बोलायला पाहिजे. भैया लोकांना मारहाण करून त्यांना मराठीचा आग्रह धरणं ही चांगली गोष्ट असते, पण ज्यांचा जन्म मुंबईत झाला आहे, ज्यांचं शिक्षण मुंबईत झालं आहे, ज्यांना मराठीच बोलता येत नाही आहे, पण ज्यांची मनं व्यथित झालेली आहेत मोदी सरकारच्या अन्यायामुळे, त्यांच्यापर्यंत पोचणंही महत्त्वाचं आहे. भले मग त्यांना मराठी न बोलता आले तरी काय बिघडलं, पण त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे. आणि त्यामुळे तुम्ही असे असाल की तुमचा जन्म मराठीत म्हणजे मराठी माणसासाठी झालेल्या राज्यात होऊन जर तुम्हाला मराठी बोलता येत नसलं, पण जर तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात असाल, जर तुम्ही या नीट परीक्षेचा जो गोंधळ झाला त्याच्या विरोधात असाल, जर तुम्ही झुरळ पार्टीचे समर्थक असाल, जर तुम्ही अराजकवादी असाल, तर तुमचं या मोर्चामध्ये स्वागत आहे. जरी तुम्हाला मराठी बोलता आलं नाही तरी चालेल, कारण पहिले मोदी सरकार घालवलं की मग मराठी माणसासाठी न्याय आपल्याला कधी मागता येईलच. पण हे जे सगळं सुरू आहे त्याच्यातनं मला आनंद असं झालं की या झुरळ पार्टीमुळे यांच्या समुद्राला भरती आलेली आहे. नाहीतर एरवी यांची आंदोलनं अजूनही म्हणजे पण तरी दादर शिवाजी पार्क, दादर स्टेशन, प्रभादेवी, वरळी इथेच आंदोलनं होत होती. पण आता या झुरळांमुळे अचानक रामरक्षेचा विसर पडलेला दिसतोय. कारण ही जी सगळी झुरळं त्या आंदोलनाला येणार आहेत त्यांना तर प्रभू श्रीरामचंद्रांचीच ॲलर्जी आहे, त्यांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी आहे आणि ते बऱ्यापैकी हिंदूच आहेत. जे इंग्लिश स्पीकिंग क्राऊड आहे ते मुख्यतः हिंदूच आहेत, पण त्यांना असं हिंदू वगैरे असं स्वतःला म्हणलेलं आवडत नाही. ते जेन झी आहेत आणि अशा लोकांची ही मतं हवी असल्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडलेला आहे. चांगली गोष्ट आहे, पण या निमित्ताने या आंदोलनामुळे अनेकांचे अनेक रंग, तो बेशरम रंग कहा तुमने देखा है वगैरे असं गाणं आहे, पण असे अनेकांचे अनेक रंग, रंगाच्या आतले रंग दिसत आहेत. आधी भगव्याच्या आतला हिरवा रंग दिसत होता, पण आता भगव्याच्या आतले चट्टेरी पट्टेरी काय म्हणतात इंद्रधनुषी रंगही दिसू लागलेले आहेत. हे आंदोलन यशस्वी होईल का यशस्वी ते येणारे दिवस ठरवतील, पण यातनं अनेक राजकीय पक्षांना नवीन संजीवनी मात्र प्राप्त होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.